देवती आईसाहेब समोर दिसले. हे मानवी पुत्री देवती, मी तुझ्या सेवेनं प्रसन्न झालो. वरमृया काय मागायचं तर माग म्हणले. बस महाराज गृहस्थ आश्रम स्वीकार केलं तर दुसरं काय मागू म्हणले. एखादं मूलबाळ संतांची कामना म्हणले. बस काही इच्छा नाही. भागवतामध्ये सुंदर वर्णन केलंय. असं सुंदर विमान तयार केलं श्री कर्दम ऋषींनी की त्या विमानाला डिझेल ना पेट्रोलची गरज. आता मला सांगा कोणतं सायंटिस्टवाला असं विमान तयार करील महाराज? कारण जेवढे जेवढे मोठे मोठे सायंटिस्ट हे विज्ञान आहे ना, ते सगळे आमचं अध्यात्म संत महात्म्यांचं बस अध्ययन अभ्यासक्रम करून चालते समोर महाराज. आता हे लाईटचा शोध, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ह्या सिस्टीमद्वारे व्हायले. हे माऊली ज्ञानोबा यांनी वर्णन केले महाराज. 700 वर्ष अगोदर ह्या लाईटचा शोध लावला. कारण जी ही वस्तू ज्या स्वरूपानं महाराज संत महापुरुषांनी जसं निर्माण केल्या, नंतर ही शास्त्रज्ञ मोठे मोठे अभ्यासक्रम करून त्या संत महापुरुषांच्या महाराज याची प्रगती होत जायला लागली महाराज. अध्यात्माकडून पाहितलं विज्ञानाकडे महाराज प्रगती वाटचाल सुरू झाली. असं विमान तयार केलं. त्या कर्दम ऋषींनी सुंदर विमानामध्ये जाऊन बस म्हणले. देवी आता माता देवतीनं विचार केला, मी कित्येक दिवस झालं स्नान केलं नाही है की नाही. सुंदर पाहितलं सरोवरमध्ये जाऊन स्नान केलं. सहस्त्र कन्या का हा 1000 कन्या उत्पन्न झाल्या. माता देवतीला उतनं लावून सुंदर स्नान घातलं. माता देवतीनं सुंदर सुंदर शृंगार केला. नखापासून केसापर्यंत 16 प्रकारचा शृंगार केला. माता देवती त्या विमानामध्ये आरूढ झाल्या महाराज. माता देवती आईसाहेब बसल्या. देश विदेश परिभ्रमण केलं. एक दिवशी घरी आले. पाहता पाहता बस 9 कन्यांना जन्म दिला महाराज. एक दिवशी कर्दम ऋषींनी आपलं आसन उचललं, कमंडल उचललं, निघाले महाराज. निघाल्यानंतर महाराज माता देवती आईसाहेबांना पाय पकडले महाराज. पाय पकडल्या त्या क्षणाला बस माता देवती डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या महाराज. कुठं निघालात म्हणले महाराज? म्हणले वचन आठव म्हणले देवी. आपलं वचन ठरलं होतं, आठ ठरली होती विवाह होते वेळेस की पहिलं मूल बाळ संतान होतात, मी घरदार सोडून जाईल. आज 9 कन्यांना जन्म दिला. कर्दम ऋषी निघाले. निघाल्यानंतर महाराज माता देवतीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं माहिती महाराज. त्या 9 मुली आहेत, त्या 9 कन्या आहेत आणि ह्या 9 कन्या बस आपापल्या घरी ज्या क्षणाला निघून जातील, आपल्या आपल्या पतिदेवासोबत महाराज घरी जातील, त्या क्षणाला बस म्हणले माझा सांभाळ करणारं कोण आहे म्हणले. डोळ्यातून पाणी आलं माता देवती मातेच्या माहिती. कर्दम ऋषीचं विसरले महाराज. कर्दम ऋषी म्हणले मी त्या प्रलोभानं तो विवाह केला होता ना म्हणले. कोणत्या? कारण देव माझ्या घरी येणार होते साक्षात, त्याच्यामुळे तर मी विवाह केला म्हणले. महाराज कर्दम ऋषी निघालेले, थांबले. म्हणले ए देवती, अरे तू तर साक्षात त्या नारायणाची जननी होणार आहेस, आई होणार आहेस, जगाच्या मालकाचे. महाराज कर्दम ऋषी थांबले. सुंदर श्री शिवदेवजी महाराज वर्णन करतात भागवतामध्ये. परीक्षित मध्यान्ह दुपारी 12 वाजता पाहितला अभिजित मुहूर्तावर काही कालावधीनंतर सुंदर पाहितलं भगवंतानं ऋषिकुलामध्ये बस प्रकट झाले. ऋषिकुलामध्ये अवतार घेतला. संपूर्ण ऋषी मुनींना आनंद वाटायला लागला महाराज की आमच्या कुळामध्ये भगवान श्रीकृष्ण कन्हैयानं जन्म घेतला महाराज. स्वयं स्वतः महाराज कपिल मुनींचा प्राकट्य झाला. बोल कपिल भगवान की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय. जिकडे बघितलं तिकडं ऋषिकुलामध्ये आनंद आनंद महाराज. सर्व संत ऋषी मुनींनी पुष्पवृष्टी केली, मंत्राचं उच्चारण केलं. सगळे देवी देवता दर्शनासाठी आले महाराज. आता ब्रह्मदेव सुद्धा स्वयं स्वतः आपले पुत्र घेऊन महाराज दर्शनासाठी आले. ब्रह्मदेवाचे मानस पुत्र कोणकोणते? हे सगळे भृगु वशिष्ठ मुनी, हे सगळे संपूर्ण आले. 10व्या क्रमांकाचे देवर्षी नारदजी फिरण्यासाठी गेले. म्हणून पाहितलं देवर्षी नारदजीचा विवाह राहिला महाराज. विचार केला तर बस कपिल मुनींच्या दर्शनासाठी आले. कपिल मुनींच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला. प्रणाम केल्यानंतर बसल्या बसल्यात महाराज बैठक निघाली. बैठकीमध्ये कर्दमजी ब्रह्मदेव म्हणले कर्दमजी तुमच्याकडं 9 मुली आहेत आणि आमच्याकडं 9 मुलं आहेत.
तुमची इच्छा असेल तर म्हणले आता पौष महिना संपलाय म्हणले याचे 4-4 हात करावं का म्हणले शिवस्य शीघ्र म्हणले चांगल्या कामाला वेळ लावला नाही पाहिजे म्हणले बस विवाहात मोठ्या आनंदाने विवाहाची तयारी प्रारंभ झाली महाराज काय विवाहाची तयारी प्रारंभ झाली विचार जर केला तर महाराज भगवान श्रीकृष्ण कन्हैया संपूर्ण देश विदेशातून संत ऋषी मुनी महात्मे संपूर्ण जर यायला लागले जेवढे बी बस या ऋषिकुलामध्ये स्वयं स्वतः पाहितलं जगाचे मालक ब्रह्मांड नायक कपिल मुनी दर्शनासाठी सर्वजण यायला लागले वशिष्ठ मुनींचा विवाह अरुंधती सोबत आत्रेय नावाचे ऋषी आहेत आत्रेय नावाच्या ऋषींचा विवाह अनुसया मातेसोबत आता यथायोग्य जोड्या लागायला लागले महाराज किती ऋषी मुनी आहेत भृगु मुनी आहे वशिष्ठ मुनी आहे च्यवन नावाचे मुनी आहेत भृगु वशिष्ठ च्यवनस्य गौतमो मेधा तिथील देवल देव राहतो यथायोग्य जोड्या लागल्या संपूर्ण पाहितलं देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली थाटामाटामध्ये विवाह पार पडायला लागले ब्रह्मदेव आपले स्वयं स्वतः पाहितलं विवाहामध्ये सामील मनु आणि शतरूपा मातेला आनंद वाटायला लागला महाराज एवढे मोठे मोठे ऋषी मुनी आहेत परंतु मनु महाराज आणि शतरूपाच्या ज्या पाहितलं कन्या बी एवढ्या आत्ते अनुसया माता सारख्या आहेत एक माता एक पाहितलं कन्या आपल्या माता पित्याच्या चरणावर जाऊन साष्टांग प्रणाम करायला लागली एका कन्येला पाहितलं बस विदाई द्यायला लागली वशिष्ठ मुनी आणि अरुंधती माता निघाली आत्रेय नावाचे ऋषी आणि अनुसया माता निघाल्या जेवढ्या कन्या होत्या संपूर्ण एक आपल्या माता पित्याच्या चरणावर साष्टांग प्रणाम करून विदाई द्यायला लागले महाराज ब्रह्मदेव बी निघाले ब्रह्मदेवाने सुद्धा कपिल मुनींच्या भगवंताच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला महाराज त्या क्षणाला विचार केला तर महाराज संपूर्ण कन्या बोल कपिल भगवान की जय कपिल मुनीच्या चरणावर प्रणाम करून संपूर्ण बस कन्या महाराज आपापल्या स्वामी पतिदेवासोबत गेले आता घरामध्ये फक्त कोण कपिल मुनी कर्दम ऋषी आणि माता देवहूती कारण मुली विचार जर केला तर शास्त्रामध्ये बी मान्य केले महाराज मुलगी जन्माला येणं ही परम भाग्याची गोष्ट आहे महाराज कारण मुली एक कुळाचा उद्धार करत नाही दोन्ही कुळाचा उद्धार करते महाराज त्याच्यासाठी महाराज आमच्या संत महात्म्यानं वर्णन केलंय सर्वात प्रथम प्राधान्य जर दिलं असेल तर फक्त कन्येला जगद्गुरु तुकोबारायांनी प्राधान्य दिले कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा 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 दयाचा हरिक
कृष्ण कन्हैया जय. कन्या मात्र महाराज दोन्ही कुळांचा उद्धार करते महाराज. त्याच्यासाठीच आमच्या संत महापुरुषांनी वर्णन केलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. दोन्ही कुळाचं बस दोघांचं नाव पाहिजे बस महान करते महाराज. त्याच्यासाठी कन्येला प्राधान्य दिलं. त्या 9 कन्या आहेत, त्या 9 कन्यांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर कपिल मुनी घरामध्ये होते महाराज. कर्दम ऋषी बस निघाले. आता नाही थांबवलं का? कारण बघा सर्वात श्रेष्ठ आश्रम आहे गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रमापेक्षा बस दुसरा आश्रम आहे त्याचं नाव वानप्रस्थ आहे. माणसानं 24-25 वयापर्यंत मोठ्या आनंदानं भगवंताचं बस अध्ययन केलं पाहिजे. जेवढं शिक्षण घ्यायचं तेवढं शिक्षण धारण केलं पाहिजे. पण 25 संपलं की माणसानं गृहस्थ आश्रम. कारण प्रपंच करून परमार्थ केलेला चांगला. मोठे महाराज सांगायचे महाराज. मोठ्या महाराजांचं सांगणं असायचं प्रपंच करून परमार्थ करा, भजन करा. कारण भजन स्थिर गतीने केलेला परमार्थ शेवटच्या टोकाला जाते. ते जुने लोक म्हणायचे लय पळू पळू ढोर वळल्यानं सूर्य मावळत नाही. तसंच आहे महाराज. हळूहळू चाला, कोणी कोणाशी ना बोला. स्थिर गतीने केलेला परमार्थ निश्चित रूपानं शेवटच्या टोकाला जाऊ शकेल महाराज. हीच परमार्थ कडून शिकवण आहे महाराज. 50 वर्षापर्यंत ठीक आहे, साहजिक आहे. पण 50 संपलं की 50 संपल्यावर पुढचा आकडा कोणता लागत आहे? 51 वनाकड निघालं पाहिजे. आता 50च्या पुढे गेलेल्या माय माऊल्या म्हणतात बरं महाराज शिकवायला तर आमच्या घरी 50 संपलं की 51 वनाकड निघालं पाहिजे. वनाकड म्हणजे वनामध्ये जायची गरज नाही. वनात कशाला जायचंय? सुखे येतो घरा नारायण. अरे वनामध्ये जाण्यापेक्षा जे संसारावरची जी आसक्ती आहे, संसारावरचं जे प्रेम आहे, ते प्रेम महाराज कमी करायचं, देवाच्या चरणावर मन लावायचं. नको नको मना गुंतो माया झाडे. नको नको मना गुंतो माया झाडे. नको नको मना गुंतो माया झाडे. नको नको
भगवत